वरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख दळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पप्पीला रोज त्या मास्तरकडे जाऊ द्यायचं फक्त एकटी नाही हा घरचं कोणतरी सोबत गेलं पाहिजे तर मग ठरलं हा मग आता पप्पी रोज त्या मास्तरकडे जाणार आणि तिच्यासोबत लक्ष्मी पण रोज शिकवणीला जाणार ह्यो प्रश्न तर सुटला पण खरा प्रश्न वेगळाच आहे पप्पी मला सांग ते तुझं PhD का काय पूर्ण व्हायला किती वर्ष लागतील 5 आणि आता तू किती वर्षाची आहे? 25 म्हणजे आप्पा TC नंतर पप्पीसाठी कुठून पोरगा आणायचं मग कसं करायचं कॅन्सल करायची का PhD नाही कॅन्सल करायची गरज नाही आता पप्पीला एवढी शिक्षणाची वडी म्हणल्यावर शिकू द्या नाही पण मग याच्यावर तोडगा काय काढायचा तोडगा काढू हा सगळ्यांनी मिळून विचार केला ना तर आपोआप तोडगा निघतो आपला. हा म्हणजे बघा पप्पीला एकीकडे शिकू द्यायचं आणि दुसरीकडे आपण सगळेजण कामाला लागू PhD चालत राहील 5 वर्ष तोवर आपण तिच्यासाठी चांगलं स्थळ पाहू हा आणि देऊ लग्नाचा बार उडून हा वा 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 लीला एकदम मोलाचा सल्ला दिलास बर का आणि एकदम माझ्या मनातलं बोललास बघ पप्पे तुझे PhD होणार म्हणजे होणार हे बघ तुझ्या शिक्षणाची कदर करणारा तुला समजून घेणारा पोरगा बघू आम्ही हा तर बर का पुढच्या महिन्यात तिच्या बापाचं म्हणजे आपल्या शशिकांतचं माझ्या पोराचं 10वं वर्ष श्राद्ध आहे त्या 10व्या वर्ष श्राद्धाच्या आधी हिला एकदम चांगला पोरगा बघणं हे त्याला श्रद्धांजली कसं कसं कामालाच लावलं तुम्ही मला वहिनी काय हो दादा बँकेत गेला का ग नाही हाय ना वरती जा दादा 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 ए चारे बोंबलती कशाला ग वरे मी दादा सुट्टे प्लीज 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 बघतो आहेत का असतील बघ ना काय ग चारे हा सारखे सुट्टे पैसे लागतात हा अगं एवढे सुट्टे पैसे आणायचे कुठून दरवेळेस मी बँकेत कामाला आहे म्हणजे खिशात चिल्लर घेऊन फिरतो का तसं नाही रे दादा असे गिराईक येतात ना एक नमुने 20 रुपयाची ॲब्रो करते आणि 2000च्या नोटीची मी जास्त दाखवते त्याच्यातच सुट्टे संपून जातात माझे तुझ्या नवऱ्याला सांग ना सुट्टे पैसे ठेवायला हा नाहीतरी कॅशने भरपूर व्यवहार आहेत त्याचे थँक्यू वंस थांबा ना जरा चहा टाकते ना नको वहिनी घाई झाली मला हा? किती वेळ लागतो चहाला बसा ना नाही नंतर येईल बा मला काही तुम्हाला काही महत्वाची गोष्ट दाखवायची नंतर दाखवा वहिनी गिराईक बसले ना हाय का आता नको अडवू तिला जाऊ दे तिला हा नंतर येते मी वहिनी मुन्यासाठी आलेले पोरीचे फोटो आपण बघू जाऊ दे तिला 1 मिनिट काय 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 म्हणाल दादा कुठं काय नाही तुझा तुला घाई आहे ना तुझा तू चुप रे दादा
काय 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 म्हटलं? अहो आपल्या मुन्यासाठी पोरींचे फोटो मागवले होते ना मग ते आले ना 2 पोरींचे फोटो आले बसा दाखवा 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 दाखवते ना बसा ना बसा आरामशीर हे पहा. दाखवा बाई. हिचं गिराईक गेलं वाटतं पळून. हे पहा ही आहे ना ही नाशिकची संगीता ढमाले काय नाक आहे हिचं धारधार हा आणि कशी गोरी पान दिसती आणि शिकलेली बी भरपूर आहे. वहिनी हा ही पोरगी नक्की नाशिकची आहे का? आणि मग काय झालं आयब्रो पहा ना किती जाड यायची आहे. हं? चंद्रक्रांत मधली क्रूर सिंग दिसायली एकदम. मला नाही आवडली. एक वेळ बिन शिकलेली चालल अशी पोर नको बाई. कॅन्सल ही. मला नाही आवडली वहिनी. अवघड आहे मला पण वाटलं तिच्या भुया जरा झाडच आहे म्हणून मग बरं जाऊ दे ती हे बघ ती दुसरी दाखव दाखवा दाखवा. हे बघ ही पोरगी आहे ना ही औरंगाबादची आहे हा स्मिता सोनवणे अहो काय डोळे हिचे बाई 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 अगदी झाक अहो श्रीदेवी चांदीच जशी काही हा दिसते म्हणा श्रीदेवी सारखी. वहिनी हा अहो गंडवलं औरंगाबाद वालीन तुम्हाला. म्हणजे जे श्रीदेवी सारखे डोळे दिसत आहेत ना हा ते नकली आहेत. नकली आहे लेन्स लावले तिने. बया मग काय माझ्या पार्लर मध्ये 50 पोरी येतात अशा लेन्स लावलेल्या अशी ओळखते मी झटकन. काही अहो ऐकलं का नकली डोळे आहेत म्हणे आजकाल पोरी आहे ना पोरांना गंडाला काय करतील काही सांगता यायचं नाही. बरं झालं बाई तुम्हाला आधी फोटो दाखवले मी मग आजकालच्या पोरींना मी अशी ओळखते झटकन. वंस आता कोणत्या बी पोरीचा फोटो आला ना पहिले तुम्हालाच दाखवेन मी. हा तुम्ही टेन्शनच नका घेऊ मी आहे ना. हा झटकन पोरी ओळखते मी. तुम्ही असल्यास मी कशाला टेन्शन घेऊ. मैं दुनिया बुला दूंगा तेरी चाहत में मैं दुनिया बुला दूंगा. हो अशी कितले राहुल राय या इकडं. माय सेल्फ हो तुम्हीच इकडे या. बोला काय चालू आहे? काय चालू आहे? टीव्ही चालू आहे, घड्याळ चालू आहे. वहिनी गॅस चालू नाही ना? नाही बंद केलता ना. तुम्ही काय उत्तर देता त्याला? अरे घरात लग्नाचं चाललंय. परत ए माझ्या नाही रे. हा आता दुसऱ्यांदा लग्न लावून काय जेलमध्ये पाठवतो का मला? आपल्या घरात दुसरं कोणी लग्नाचं राहिलंय का नाही? मी माझं अहो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं मला काही लग्न विग्न करायचं नाहीये म्हणून. हा आता किती राहिलं उगा कशाला थोडक्यासाठी मला काही इंटरेस्ट नाहीये त्याच्यात. आम्हालाही इंटरेस्ट नाही. पार्डन नो पार्डन. हा काय म्हणली तू? अरे मुन्या मोठा झाला आता. मुन्याच्या लग्नाचं चाललंय. मुन्याचा वाजणार बँड वाजा आता. एक मिनिट तुमचं हे जे काय पोरी पाहणं चालू आहे ते मुन्याला माहिती आहे ना का तुमचंच चालू आहे? सांगायचंय काय त्यात? सगळं कळतंय त्याला. लग्नात झालाय तो आता नोकरीत परमनंट आहे. आता पुढची पायरी काय? लग्नच. मग त्यासाठी पोरगी बघणं आलंच ना. रीतच आहे ती. नवीन काय आहे त्यात? पण आम्ही काय हेकनी पोरगी बघून नाही त्याच्या गळ्यात मारणार. नीट शिकलेली सवरलेली नाकी डोळी छान अशीच पोरगी दाखवणार आहे आम्ही त्याला. आमच्यासारखं थोडीच आहे. न दाखवताच मांडवत उभं केलं होतं. तुमचं नका उघडू. हा तुमच्या आई बापाचा बदला मुन्यावर काढता काय आता? हा त्याला काही चॉईस आहे का नाही? हा त्यानं पण तुमच्यासारखं 2 वेण्या घातलेल्या बावळ्या पोरी संग लगीन करावं असं वाटतं काय तुम्हाला? काय चाललंय? दुश्मन जमाना मुझे ना बुलाना मैं तुझको बुला दूंगा. कोणाला म्हणले काय की बाई? काय झालंय? एवढे गप्प गारून पायऱ्याकडे का पाहू राहिले? काय नाही रे. कशाला आली तू वहिनी? मी ते सुट्टी गेला आलती रे मी इकडे. हा अच्छा दादा येतो मी. मुन्या हा थांब. मला जरा तुझे 2 फोटो दे बरं.
ये अरे तुझं काय आधार कार्ड काढायचंय काय मला जर चांगले फोटो दे. कशाला? अरे नाही म्हणजे कशाला पाहिजे असतील असं वाटतंय तुला? दादा परत पॉलिसी नका काढू बरं. पॉलिसी पॉलिसीज ना? एकदम बरोबर ओळखलं. पॉलिसी तुझी आता ना लाईफ टाईम पॉलिसी काढायची. दादा एक काम कर हा त्या कुलकर्णीच्या स्टुडिओत जा आणि तिथं 2 चांगले फोटो काढून ये. मी सांगून ठेवलंय त्यांना. ठीक आहे उद्या काढतो. उद्या नाही आत्ता. चारे जा त्याची पॉलिसी उतरून दे. आता कशाला मी जातो. हसू नको ना दादांना वाईट वाटेल ना. तुला हसायला रे. मला का? कसा दिसतोय तू, तुला माहितीये का? हा कसा दिसतोय? अशा चेहऱ्याला कोणी पॉलिसी देईल का? हा? चल मस्त फेशियल करते तुझं. चल फेशियल कशाला? अरे चांगली पॉलिसी देतील ना लोक. चल फेशियल चल चल चल. हा चालन. नको लय डल कलर आहे. हा नको. हा हा पण चालन. अरे वा वा निवडला का ड्रेस? ए काका सांग रे हिला समजून. कोणच्या पण ड्रेसला नाहीच म्हणती. हा काका तुम्हीच सांगायला समजावून. कोणत्या बी ड्रेसला होच म्हणती. काय आवड निवड असते का नाही माणसाला? कायची आवड निवड? तुझं पण काही पण असतं आधी. एक फोटो तर काढायचा आहे. कोणता पण ड्रेस चालेल ना. हा असं कसं? काका तुम्हीच सांगा समजावून. हा 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 पप्पे बरोबर आहे तिचं. असं कसं कोणता ड्रेस निवडता येईल? अगं एक वेळ पासपोर्टचा फोटो खराब आला तर चालतंय पण लग्नाचे फोटो लय महत्वाचे असतात. लग्नाच्या फोटोत पोरगी सासरच्याला नंबरी हिरोईन दिसली पाहिजे. लय अभ्यास असतो त्यांचा. आणि एकदा का पोरगी फोटो मध्ये नंबरी हिरोईन दिसली की मग सगळे बस 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 निवडते मी चांगला ड्रेस. निवडा. हा नको. पाय. हा आता गेला नाही नका म्हणू. हा माझा फेवरेट आहे. चालतंय तेवढं हसून काढेल फोटो. हा हा ठीक आहे ठीक आहे. हे बघ आता 2-3 फोटो या ड्रेसवर काढून टाक आणि 2-3 फोटो या साडीवर काढून टाक आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट वर 2-3 फोटो काढून टाक. हा हा काय? हा जीन्स पॅन्ट टी शर्ट वर कशाला पाहिजे फोटो? मी सांगतो कसं आहे माहितीये का? सिस्टीम असते सिस्टीम समजून घे. सिस्टीम? हा सिस्टीम समजून घे. हे या ड्रेस मधल्या फोटोनं साडी मधल्या फोटोनं काय होईल? फार फार तर मुलाच्या आई वडिलावर छाप पडेल है की नाही. पण जीन्स पॅन्ट आणि शर्ट मधला फोटो जर मुलानं पाहिला असा झटक्यात फिदा होईल. आजकाल पोरं एकट्यात बघतात फोटो घेऊन बघ. हा काका लय स्टडी दिसतोय तुमचा. स्टडी नाही एक्सपिरियन्स आहे एक्सपिरियन्स. उगत नाही कडलो आम्ही पण. काय म्हणला? हा नाही फोटो काढा फोटो काढा. ए नाही रे काका. कोणत्या तरी पोराला इम्प्रेस करण्यासाठी मी नाही काढणार 1760 फोटो. काढला तर एखाद दुसरा काढ. त्याला म्हणा बघायचं तर बघ नाही तर वय घरी. नाही माय सोने असं करू नको. छान आहे ना तुम्हाला ऐकते ना. हे बघ तू माझं ऐकलं नाही ना तर मग तुझे फोटो चांगले नाही निघणार आणि तुझे जर फोटो चांगले नाही निघाले ना तर आप्पा मला लय धुतील. बघ तू तर बघितलं ना कसं आहे ते. हो गो हो. आणि तसं बी आपण सांगितलंय की ही जिम्मेदारी तुझ्यावर. प्लीज काढ ना काढ ना काढ. काय तुमचं? काढ. ठीक आहे. ए पण मी काय झालं तरी ते जीन्स पॅन्ट टी शर्ट मधले फोटो काढणार नाही. हा माझ्याकडे नाही पण आहे. माझ्याकडे आहे ना. म्हणजे गोव्याला गेलो होतो त्यावेळेस पुण्याहून घेतला होता यांनी. काका कोणाला सांगू नका बरं. आपण तर काय ऐकलं नाही बुवा. बघ तुझ्यासमोर उदाहरण आहे. हे बघ कसं आहे सोपं आहे. खेड्यातला मुलगा असला तर साडीतला फोटो है की नाही आणि नगरमधला जर मुलगा असला तर पंजाबी ड्रेस मधला फोटो आणि मुलगा जर पुण्या मुंबईचा असेल तर मात्र जीन्स पॅन्ट आणि शर्ट मधला फोटो.
घेतलंय ना हे एवढे सेट करून टाकतो हा असं छान सेटिंग करतेस अशी काऊन ओरड राहिली का हा पहिल्यांदा करून राहिली काय तू ओरडू नको सेट करते मुन्या अरे घाबरू नको ना हा घाबरू नको वॅक्सिंग करून राहिले काय झालं हा फिदी 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 लावलं केव्हाच जे काम सांगितलं ते कर ना तू हसू नका मुन्या त्या तू मुन्या मुन्या करते म्हणून हसू राहिले ते. पराग नाव आहे त्याचं प्रोफेसर आहे कॉलेजमध्ये कळलं का बस का असं ठेव आत्या झालं सगळं, मी जाऊ. बस रे 1 तास लागला अजून फेशियल करायचंय तुझं काय असा उन्हात रापलाच बाबा तू एवढं रुपलं दिलं देवानी पण अजिबात काळजी घेता येत नाही असं फेशियल करते ना ट्यूबलाईट वाणी सारखा चमकला पाहिजे मी होण्यासारखा शाहरुख खान काय झालं का हसायला मिश्री लावून आली का तू आज हा दातीच काय नुसती मुन्या अरे एवढा हँडसम पोरगा पाहिला नाही यांनी हा म्हणून खिदायला लागल्या टेन्शन नको घे तू आत्या आज लय प्रेम होतो चाललं का काय एकदम फेशियल बिशियल मुन्या आणि परमनंट झाला तू प्रोफेसर असं तुझं इम्प्रेशन पडलं पाहिजे रे डोळे बंद कर ना मुन्या आत्या किती द्यायचे? ठेवते आलाय मोठा सावकार हा? कसा दिसतो का माझं शाहरुख आता एक काम कर असंच कुल करण्याकडे जाय आणि फटाफट फोटो काढून घे ठीक हा मी फोटो काढतो पण दादांना सांग पॉलिसी तुम्ही नका घेऊ, मी घेणार आहे मला माझी पॉलिसी. सांगतो सांग मॅडम उद्या बरं का तुमचं दामाने काय घाय नाही. हा दादा अरे काय पराग आज इकडे कुठं ते हे चेहऱ्याला उधळून राहिला तुझा हा स्पेशल केलंय ना. फोटो काढायचे होते, तुझ्या बाबांचा फोन येऊन गेला मला. जरा अर्जंट आहे. अर्जंट आहे का पार्टी आली का पार्टी? हा बर बाबा नाही विचारणार नको सांगू एवढं काय. जा ना प्लीज, अर्जंट आहे, लेक्चरला जायचं आहे. अरे एक मॅडम आहे आतमध्ये त्यांचं झालं की मी तुझाच नंबर घेतो. त्यांना सांगा ना प्लीज, थोडं अर्जंट आहे म्हणा प्लीज. अर्जंट आहे हा. एक मिनिट मॅडम रेडी आहेत का. बस 2च मिनिट. हा उद्या उद्या काय घाई नाही सांगितलं अर्जंट आहे होईल लगेच. अरे उभा काय तू बस ना. नको चहा घेणार नको ठीक आहे. मग आणखीन काय नवीन. हा दादा झालं चल. मॅडम पोज द्या ना. पोज हा पोपे पोज घे.
कर ग कर कर असं हात असा घे असं बघ नाही नाही पप्पा एक काम कर तिकडून तिकडून बघ हा हे असं जरा खाली पप्पे असं कर हा दात दुखायले तुझे मग नीट कर ना पप्पे बर जाऊ दे असं कर डोळे वर कर अय हॉरर घाबरते त्या लेकराला काय पप्पे नीट करणार आहो कर कर जमते ग थोडस हस अजून थोडस दात दिसू दे ग मॅडम तुमच्या ह्यांना इमॅजिन करा ना. इतके दिवस झाले मी त्यांनाच इमॅजिन करते मिळतच नाहीये. अहो मी तुम्हाला नाही म्हणत आहे त्यांना सांगा. पप्पे बरोबर बोलताय ते इमॅजिन कर ना तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला कर असं कर